काय सारखा देवदेव करतोस? जर एखादी व्यक्ती स्पिरिच्युअलिटी मध्ये जास्त असेल किंवा तिचा स्पिरिच्युअल कल जास्त असेल तर लोकांना ती व्यक्ती देवभोळी वाटते किंवा लोक तिला नाव ठेवतात की काय हा नुसता देवदेव करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवभोळे पण वेगळं आणि जी शक्ती आपल्या श्वासाला चालवते त्या शक्तीवरती विश्वास ठेवणं ही एक गोष्ट वेगळी. का सेलिब्रिटी लोक अंबानी सिद्धिविनायकला जातात? कधी विचार केलाय का अंबानी लोक एवढे श्रीमंत असून देखील, एवढी प्रसिद्धी पैसा असून देखील भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांना वरचेवर भेट देत असतात? ज्यांना स्वतःच्या हिताची काळजी आहे, ज्यांच्या घरामध्ये सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येतात, जी मुलं नामजप करतात, भजन कीर्तनामध्ये इंटरेस्ट घेतात, अशा घरामध्ये नेहमी सात्विक वातावरण असतं. त्यांचे आई वडील खरंच धन्य आहेत. आजकाल रील्स मध्ये अनेक साऊथ इंडियन मुलं त्यांचं डेली रुटीन दाखवतात. त्यांचं सकाळचं जे रुटीन असतं ते पाहून मन अतिशय प्रसन्न होतं. दारासमोर रांगोळी काढणं, देवारा साफ करून देवांची पूजा करणं, घरभर धूप करणं, या सर्व गोष्टींमुळे मन खूप प्रसन्न होऊन जातं. आजकाल अनेक तरुण मुलं ईशा फाउंडेशनच्या सद्गुरू सोबत जोडले गेले आहेत. त्यांचे रील्स येतात तेव्हा सद्गुरू खरंच खूप उत्तम काम करत आहेत हे दिसून येतं. खरंच सद्गुरू यंग जनरेशनला योग्य मार्ग दाखवत आहेत. सात्विक वृत्तीची मुलं गीता भागवत श्रवण करतात, नामजप करतात, भजन कीर्तन करतात, मेडिटेशन करतात, उत्तम दिनचर्या फॉलो करतात आणि तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, अशा लोकांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. चला तर मग बघूया अर्थाशी रिलेटेड जो अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलाय. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाठे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडू त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मित्रांनो, किती सुंदर हा अभंग लिहिलाय बघा. पंढरीच्या वारीची आतापासूनच सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. तुकाराम महाराजांनी किती वर्षापूर्वी हे सुंदर अभंग लिहून ठेवलेत आपल्यासाठी. मित्रांनो, हे अभंग अभ्यासताना वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा मला होतोय. तुम्हालाही हे अभंग आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन अभंगासह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत लो बसावा. रामकृष्ण हरी.